दादा कोंडके यांचं एकटा जीव या आत्मचरित्रात आशा निराशा नावाचा चॅप्टर आहे, ज्यात त्यांनी आशा भोसलेंसोबतचं त्यांचं नातं आणि प्रेम प्रकरणावर अनेक खुलासे केलेत. पण या नात्याची तेव्हा फार चर्चा झाली नव्हती. दादा कोंडके यांचं पहिलं लग्न 4 वर्षातच मोडलं होतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातही एकटेपणा होता. तसंच आशाताईंचंही पहिलं लग्न फार काळ टिकलं नव्हतं. दादा आणि आशा यांची भेट विच्छा माझी पूर्ण करा या गाजलेल्या लोकनाट्याच्या प्रयोगादरम्यान झाली. आशा यांना विच्छा प्रचंड आवडलं होतं, ते इतकं की त्या नेहमी विच्छाच्या प्रयोगाला येऊ लागल्या होत्या. या दरम्यान दादा आणि आशा यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली होती. प्रयोग नसला तरी आशाताई गाडी घेऊन यायच्या आणि दादांना आपल्याबरोबर घेऊन जायच्या. दादा म्हणतात, आमचं एवढं प्रेम प्रकरण आहे यावर कोणाचा विश्वासही बसला नसता, कारण आशाबाई प्रसिद्ध गायिका आणि मी सामान्य लोकनाट्य कलाकार. सुप्रसिद्ध बाई आपल्यावर भाळली आहे आणि आपल्याला बरोबर घेऊन जाते या भावनेनंच मी हुरळून गेलो होतो. मात्र या संबंधांमध्ये दादा यांची भावनिक गुंतवणूक कमीच होती असं दादांनी स्पष्ट केलं. आशाबाईंबरोबर फिरायला जाताना दिवसभर खरेदी, हॉटेलिंग आणि रेकॉर्डिंग असेल तर दिवसभर स्टुडिओमध्ये बसून राहायचं असा नित्यक्रम असायचा. स्टुडिओमध्ये हिंदी कलाकार आले की ये देखो आशाबाई का आदमी अशी कुजबूज व्हायची. या दरम्यान आशाताईंनी दादा यांची अनेक मोठमोठ्या हिंदी कलाकारांशी ओळख करून दिली होती. एक दिवस आशाताईंनी दादांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी दादा कोंडके यांनी त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांचं मत जाणून घेण्यासाठी आशाताईंना सोबत घेऊन कोल्हापूरला गेले. मात्र आशाताईंनी लग्नासाठी 2 विचित्र अटी घातल्या होत्या. एक म्हणजे लग्न झालं हे जाहीर करायचं नाही आणि दुसरं म्हणजे लग्नानंतरही भोसले हेच आडनाव लावणार. इतकंच नाही तर लग्नानंतर दादांनी नायगावचे घर सोडून आशाताईंच्या फ्लॅटवर राहायला जायचं अशी देखील आशाताईंची इच्छा होती. आशाताईंनीच लग्नाबद्दल पेंढारकरांना सांगितल्यावर पेंढारकरांनी दादांना एकट्यात बोलवलं व सांगितलं, अजिबात या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही. तात्या, बाईंना मुलं बाळं आहेत, त्यांच्या घरी तुम्हाला गड्याचं काम करावं लागेल. दादांच्या मनात भालजी पेंढारकरांबद्दल मानाचं स्थान होतं. ते चुकीचा सल्ला देणार नाहीत यावर त्यांचा विश्वास होता. अखेर दादांनी आशाबाईंशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. दादांचा निर्णय ऐकून आशाताई खूप चिडल्या, पण त्यानंतरही दादांचं त्यांच्याकडे जाणं येणं सुरू होतंच. 4-5 वर्ष तरी त्यांचा प्रेमाचा गोंधळ चालला होता. सोंगणानंतर संबंध हळूहळू कमीच झाले. नंतर दादांनीच आशाताईंकडे जायचं बंद केलं, पण त्यांचे व्यावसायिक संबंध मात्र चांगले राहिले. आंधळा मारतो डोळा, ह्योच नवरा पाहिजे अशा दादांच्या चित्रपटांसाठी आशाताईंनी गाणं देखील गायलं. त्यानंतर आर डी बर्मनशी आशाताईंचं प्रेम जुळलं आणि पुढे जाऊन आशाताईंनी त्यांच्याशी लग्न केलं.